नमस्कार बीएलओ मित्रांनो, मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन 2026 लवकरच 30 जून ते 30 जुलै या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याला बीएलओ ॲपमध्ये हे SIRचं काम हे इन्युमरेशन फॉर्म डिजिटाइज कशा पद्धतीने करायचा आणि कोणकोणती कामं आपल्याला या दरम्यानच्या कालावधीमध्ये करायची आहेत याबाबत आपण थोडक्यात प्रशिक्षण स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या सर्व बीएलओ बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. बीएलओ ॲप हे अँड्रॉइड आणि आयफोन दोघांसाठीही उपलब्ध आहे. सर्वप्रथम आपल्याला आपल्या अँड्रॉइड मोबाईल जर आपण वापरत असाल तर आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि तिथे जाऊन BLO असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर BLOचं जे लेटेस्ट अपडेटेड ॲप्लिकेशन असेल ते ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. iOS व्हर्जनवाल्यांसाठी सुद्धा BLO ॲप उपलब्ध आहे. त्यांनी ॲप स्टोअरवरून BLOचं ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला पुढे जी आपली लॉग इन प्रक्रिया आहे ती लॉग इन प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. आपला पार्ट व्यवस्थित निवडायचा आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला स्क्रीन दिसेल. या स्क्रीनवर सर्वात पहिला स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असा एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसेल. या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. संपूर्ण काम आपल्याला या ऑप्शनच्या अंतर्गतच करायचं आहे. आता याला क्लिक केल्यानंतर आपल्याला स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनसाठी लँग्वेज सिलेक्ट करायला येईल. ज्या काही लँग्वेजेस असतील इंग्लिश, हिंदी, मराठी, ज्या काही लँग्वेज तिथे दिसतील त्यातली योग्य लँग्वेज आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. या ठिकाणी मी इंग्लिश अशी भाषा निवडून पुढे जात आहे. लँग्वेज निवडल्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे या SIR बाबतचे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिसतील. SIR 2000 प्री ड्राफ्ट म्हणून EF डॅशबोर्ड आहे, EF डिस्ट्रीब्युशन ट्रॅकर, फिल इन्युमरेशन फॉर्म, फिल फॉर्म फॉर इपिक मॅच इलेक्टर्स, मायग्रेटेड इलेक्टर्स, ऑनलाईन फॉर्म फिल बाय इलेक्टर, अशा पद्धतीचे एवढे ऑप्शन्स आपल्याला यामध्ये दिसतील. त्यातील सर्वात पहिलं आपण जेव्हा हे इन्युमरेशन फॉर्म आपल्याला कार्यालयाकडनं प्राप्त होतील ते प्राप्त झाल्यानंतर आपल्याला त्याचं वाटप करायचं आहे आणि ते वाटप झालं आहे असं मार्किंग करण्यासाठी आपल्याला हा जो 2 नंबरचा ऑप्शन दिसतोय EF डिस्ट्रीब्युशन ट्रॅकर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर